देशासह राज्यात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। अयोध्येतील राम मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। राम मंदिराला 4 दिवस व्हीआयपी दर्शन बंद राहणार आहे, तर भाविकांचे 15 ते 18 एप्रिल दरम्यानचे दर्शन पासेस रद्द करण्यात आले। पहाटेपासूनच राम मंदिरामध्ये दर्शनासाठी आता अलोट गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतंय। तर संपूर्ण देशामध्ये हा रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। तर आज रामनवमीच्या निमित्तानं संपूर्ण देशभरात उत्साह आहे। मुंबईच्या वडाळा इथल्या राम मंदिरात आज सकाळी पहाटेपासूनच भक्तांनी गर्दी केली आहे। वडाळा इथल्या मंदिरामध्ये आज दिवसभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या जात आहेत, त्यांच्याकडनं अपडेट घेऊयात। मीनाक्षी, संपूर्ण देशासह राज्यामध्ये रामनवमीचा उत्साह आज पाहायला मिळतोय। तिकडे अयोध्ये देखील मोठा उत्साह पाहायला मिळतोय। मंदिरांना आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। मुंबईत देखील अनेक राम मंदिर आहेत। वडाळ्याच्या मंदिरात देखील आकर्षक अशी सजावट करण्यात आली। सकाळपासून राम मंदिरांमध्ये आता दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे। नक्कीच शुभम, कारण देशासह राज्यामध्ये आपण पाहतोय की राम मंदिर जे आहे, ज्या ज्या ठिकाणी राम मंदिर आहेत त्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असलं तरी मुंबईतलं म्हणजेच वडाळा इथल्या प्रसिद्ध असलेल्या राम मंदिरामध्ये सध्या आपण पाहतोय की कशा पद्धतीत राम मंदिरामध्ये भाविकांची आज सकाळी पहाटेपासूनच गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। यासोबतच दिवसभरामध्ये मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर आज दिवसभरामध्ये राम जन्म उत्सव जो आहे तो साजरा केला जाणार आहे। मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी हजारोच्या संख्येने भाविक जे आहेत ते या मंदिरामध्ये येत असतात। संपूर्ण आता मंदिर जर आपण पाहिलं तर फुलांनी आणि फळांनी या ठिकाणी सजवलेलं आहे। त्यामुळे मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दर्शन मिळावं, श्री रामांना या ठिकाणी त्यांचं दर्शन मिळावं यासाठी प्रत्येक भाविक जो आहे मोठी गर्दी करत असतो। मात्र यंदाचं कितवं वर्ष आहे आणि आजच्या दिवसभरामध्ये काय काय कार्यक्रम असणार आहेत यासाठी मंदिराचे सेक्रेटरी आहेत उल्हास कामत सर आहेत। सर, यंदाचं कितवं वर्ष आहे आणि आज दिवसभरामध्ये कसे कार्यक्रम असणार? रामनवमीचं 60वं वर्ष आहे, डायमंड जुबली आहे, त्यामुळे आम्ही फार उत्साहाने सगळं साजरं केलेलं आहे। सकाळी देवता प्रार्थना झाला 8 वाजता आणि आता रथवास्तू हवन चालू आहे आणि 12:15 बालरामाला पाळण्यात घालणार। स्वामीजीचं हस्ते योग आहे की स्वामीजी इथे आहेत आणि त्यांच्या हस्ते पाळण्यात घालणार आणि त्याच्यानंतर महाआरती होणार आहे। महाआरतीच्या नंतर हे जेवणाचा कार्यक्रम होणार। जेवणाचा कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता रथ घेऊन आम्ही तिथे जाणार। त्याच्यानंतर रथाचा सगळं कार्यक्रम करून त्याच्यानंतर रथकानिका वगैरे करून 6:30 वाजता दादर टिटीला जाणार। दादर टिटीला प्रोसेशन करून परत रथ घेऊन येणार आणि त्याच्यानंतर महाआरती वगैरे होणार आणि पालखीत देवाला बसून तिथे आम्ही 3 राऊंड घालणार। त्याच्यानंतर महाआरती होणार, नंतर जेवणाचा कार्यक्रम चालू होणार। दरवर्षी 10 ते 12 हजार लोक येतात, ह्यावरती त्याच्यापेक्षा जास्त होणार। अगदी मीनाक्षी, महत्त्वाचे अपडेट आपण पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर अनेक मंदिरांमध्ये पहाटेपासूनच देवाच्या दर्शनासाठी आता रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। संपूर्ण देशासह राज्यात देखील आज रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।